कल्पना करा, एक अत्यंत हुशार आणि अनुभवी व्यवस्थापक एका मोठ्या मंचावर उभा आहे. त्याच्या पाठीमागे एक भारी डिझाईन केलेलं प्रेझेंटेशन सुरू आहे. आणि त्याने वापरलेले शब्दही अगदी अचूक आहेत. बरोबर. त्याची देहबोली आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. तरीही समोर बसलेले लोक फक्त मान हलवत आहेत, पण त्यांच्या डोळ्यांत तो विश्वास दिसत नाहीये. भाषण संपतं, लोक टाळ्या वाजवतात आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण पुन्हा आपापल्या जुन्याच सवयींकडे वळतात. असं खूप वेळा होतं बरं का. हो ना. मग असं का होतं? कारण एखादा प्रभावी बदल घडवून आणण्यासाठी केवळ काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे ठरवणं पुरेसं नसतं. खऱ्या नेतृत्वाला एका भक्कम पायाची गरज असते, ज्याला आपण वैयक्तिक नेतृत्वाचा संदेश किंवा पर्सनल लीडरशिप मेसेज म्हणू शकतो. अगदी अचूक. तर आज 2 एप्रिल 2026 रोजी आपल्या या सखोल तृचेत आपण याच विषयाचा वेध घेणार आहोत. नेतृत्वाचा संदेश म्हणजे नक्की काय, तो कुठून येतो आणि तो लोकांच्या मनावर कसा कोरला जातो, या सर्व गोष्टींवर आपण आज फोकस करणार आहोत. हे खूपच गरजेचं आहे. हो, पण सर्वात आधी मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. जेव्हा आपण नेतृत्व असा शब्द वापरतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नेहमी एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ किंवा एखादा मोठा राजकीय नेता उभा राहतो. मग हा जो नेतृत्वाचा संदेश आहे, तो खरोखरच फक्त या सर्वोच्च पदावरील लोकांसाठीच असतो का? हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे. म्हणजे नेतृत्वाचा संदेश फक्त बोर्डरूममध्ये बसणाऱ्या लोकांसाठीच राखीव नसतो. अच्छा. जेव्हा आपण या सोर्स मटेरियलचा सखोल अभ्यास करतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते. ज्या कोणत्याही व्यक्तीला इतरांसोबत काम करायचं आहे, त्यांना प्रेरित करायचं आहे किंवा एखादा बदल घडवून आणायचा आहे, त्या प्रत्येकाला अशा एका स्पष्ट संदेशाची गरज असतेच. म्हणजे दैनंदिन जीवनातही? नक्कीच. आता विचार करा, एखादा शाळेचा मुख्याध्यापक आहे ज्याला शिक्षकांची नवीन टीम उभी करायची आहे, किंवा एखादा स्थानिक सामाजिक कार्यकर्ता ज्याला आपल्या परिसरातील प्रश्न सोडवायचे आहेत, किंवा अगदी कुटुंबातील एखादा ज्येष्ठ सदस्य सुद्धा. अगदी बरोबर. जो कठीण काळात कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, या सर्वांना नेतृत्वाच्या संदेशाची आवश्यकता असते. जेव्हा परिस्थिती अत्यंत कठीण असते, अनिश्चितता असते, तेव्हा हा संदेश एक होकायंत्रासारखं काम करतो. बरोबर. त्यामुळे ही संकल्पना प्रत्येकाच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाशी खूप खोलवर जोडलेली आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे हा संदेश सर्वांसाठी आहे, पण मग प्रश्न असा पडतो की याची सुरुवात कुठून करावी? जर उत्तम प्रेझेंटेशन किंवा भारी शब्दरचना हा या प्रक्रियेचा पाया नसेल, तर मग एखादा प्रभावी संदेश तयार करण्याची पहिली पायरी काय असू शकते? आपण ॲक्शन प्लॅनरच्या स्टेप्स कशा वापरू शकतो? तर पहिली पायरी नेहमी स्वतःच्या आत डोकावणं हीच असते. आपण कोणत्याही मोठे भाषण देण्यापूर्वी किंवा निर्णय जाहीर करण्यापूर्वी ॲक्शन प्लॅनरमधील काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे स्वतःला विचारणं गरजेचं असतं. ते प्रश्न कोणते आहेत? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मी कोण आहे, आणि दुसरा प्रश्न मी का बोलत आहे. हे ऐकायला थोडं तात्विक वाटतंय. हो, वाटतं थोडं फिलॉसॉफिकल, पण यामागे एक अत्यंत व्यावहारिक कारण आहे. जोपर्यंत एखादा नेता स्वतःची मूळ मूल्य, ज्याला आपण कोर व्हॅल्यूज म्हणतो, ती स्पष्ट करत नाही, तोपर्यंत त्याचा संदेश कधीच प्रभावी होऊ शकत नाही. म्हणजे सगळा खेळ मूल्यांचा आहे तर? हो. तुमचे विचार, तुमचे अनुभव आणि तुमचे हेतू यातून तुमचा संदेश तयार होतो. थांबा, आपण ही संकल्पना थोडी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेऊया. मला वाटतं आपण इथे स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण घेऊ शकतो. अरे वा, सांगा. समजा एखाद्या व्यक्तीची मूळ मूल्य ही त्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे OS आहे, आणि त्यांचं नेतृत्वाचा संदेश हे त्या फोनवर चालणारं एक ॲप आहे. बरोबर. जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आणि तुमचं ॲप यात ताळमेळ नसेल, तर ते ॲप कितीही सुंदर दिसत असलं तरी ते क्रॅश होणारच, होय ना? अगदी अचूक. म्हणजे जर एखाद्या नेत्याचं मूळ मूल्य पारदर्शकता असेल, पण त्याला अशा कंपनीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल जिथे सगळी माहिती लपवून ठेवली जाते, तर तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचताना त्यातला खोटेपणा लगेच उघड होईल. हे अगदी परफेक्ट उदाहरण आहे. जेव्हा तुमची ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप एकमेकांशी सुसंगत नसतात, तेव्हा तिथे विश्वसनीयतेचा म्हणजे क्रेडिबिलिटीचा प्रश्न निर्माण होतो. आणि विश्वसनीयता नसेल तर लोक ऐकणार नाहीत. नक्कीच. विश्वसनीयता हाच कोणत्याही संवादाचा मुख्य प्राण असतो. जेव्हा लोक पाहतात की तुमच्या शब्दांत आणि वागणुकीत तफावत आहे, तेव्हा ते विश्वास ठेवणं बंद करतात. म्हणूनच स्वतःची ओळख पटल्यानंतर नेत्याने स्वतःची संवादशैली म्हणजे कम्युनिकेटर टाईप ओळखणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कम्युनिकेटर टाइप्स हे नक्की काय आहेत?
संवादाच्या मुख्य 4 शैली मानल्या जातात. पहिली शैली आहे तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट. अच्छा, म्हणजे जो फॅक्ट्सवर बोलतो. अगदी बरोबर. हा नेता भावनांपेक्षा तथ्यांवर आणि आकडेवारीवर जास्त लक्ष केंद्रित करतो. त्याचं उद्दिष्ट अत्यंत स्पष्ट आणि अचूक माहिती देणं हे असतं. आणि दुसरी शैली? दुसरी शैली आहे दूरदृष्टी असलेला, म्हणजे व्हिजनरी. हा नेता भविष्याबद्दल खूप उत्कटतेने बोलतो. म्हणजे तो आत्ताच्या परिस्थितीच्या पलीकडे पाहू शकतो. हो, आणि तो लोकांना एका मोठ्या ध्येयाकडे आकर्षित करतो. तिसरी शैली म्हणजे मार्गदर्शक किंवा कोच. कोच म्हणजे जो टीमसोबत वैयक्तिक पातळीवर जोडला जातो. अगदी तसंच. हा नेता मोठ्या समूहापेक्षा व्यक्तिक पातळीवर संवाद साधण्यावर भर देतो. तो लोकांना समजून घेतो, क्षमता ओळखतो आणि त्यांना प्रगती करण्यासाठी मदत करतो. आणि शेवटची शैली? चौथी शैली आहे परिवर्तक, म्हणजे ट्रान्सफॉर्मर. हा नेता जुन्या सवयी मोडून काढण्यासाठी आणि नवीन बदल स्वीकारण्यासाठी लोकांना प्रवृत्त करतो. एक मिनिट, मला इथे असा विचार येतोय की यापैकी कोणतीही एक शैली कायमस्वरूपी सर्वोत्तम असू शकत नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. परिस्थितीनुसार ते बदलावं लागतं. म्हणजे समजा एखाद्या रुग्णालयात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीये आणि तातडीने काही निर्णय घ्यायचे आहेत. अशा वेळी जर तिथला मुख्य डॉक्टर विजनरी बनून भविष्यातील वैद्यकीय प्रगतीवर भाषण देऊ लागला तर ते अत्यंत चुकीचं ठरेल. तिथे लोकांचे जीव धोक्यात असतील. हो, तिथे त्यांना एक्सपर्ट शैलीची गरज आहे, जो अचूक आकडेवारी आणि तथ्ये मांडून त्वरित उपाय सांगेल. बरोबर आहे. पण जर तीच संस्था दिवाळखोरीत निमत असेल आणि कर्मचाऱ्यांना आशेची गरज असेल तर तिथे त्या एक्सपर्टच्या शुष्क आकड्यांचा काहीच उपयोग होणार नाही. तिथे विजनरी नेत्याची गरज असेल. नेमकं हेच. परिस्थितीनुसार नेत्याला आपली शैली बदलावी लागते, पण त्याची मूळ मूल्य कायम तीच राहतात. मात्र तुम्ही कोणतीही शैली निवडा, एका प्रभावी संदेशाची रचना करताना त्यात 4 आयज म्हणजे 4 आयज असणं अत्यंत आवश्यक असतं. हे 4 आयज नक्की काय आहेत? आपण हे थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. पहिला आय आहे इन्फॉर्म, म्हणजेच माहिती देणं. म्हणजे फॅक्ट्स सांगणं. हो, लोकांना सत्य काय आहे, परिस्थिती काय आहे हे स्पष्टपणे सांगणं. दुसरा आय आहे इन्व्हॉल्व्ह, म्हणजेच सहभागी करून घेणं. अच्छा, म्हणजे त्यांना नुसतं ऐकायला न बसवता प्रक्रियेचा भाग बनवणं. अगदी बरोबर. तिसरा आय आहे इग्नाइट, म्हणजेच प्रज्वलित करणं. त्यांच्या मनात एक भावनिक ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करणं. आणि चौथा आय आहे इन्व्हाइट, म्हणजेच आमंत्रित करणं. त्यांना एक विशिष्ट कृती करण्यासाठी बोलवणं. हे खरोखरच खूप प्रभावी वाटतंय. जर आपण एखाद्या कॉर्पोरेट ईमेलचं उदाहरण घेतलं तर अनेकदा मॅनेजर्स फक्त पहिला आय वापरतात. हो, ते फक्त इन्फॉर्म करतात. जसं की पुढच्या महिन्यापासून आपण नवीन सॉफ्टवेअर वापरणार आहोत आणि मग ते विचार करतात की लोक उत्साहाने काम का करत नाहीयेत. कारण त्यांनी पुढचे 3 आय वापरलेलेच नसतात. हो ना. जर त्याच ईमेलमध्ये त्यांनी असं म्हटलं असतं की या नवीन प्रणालीवर आपण सर्वांनी मिळून काम करायचं आहे, हा झाला इन्व्हॉल्व्ह. बरोबर. यामुळे आपला आठवड्यातील 10 तासांचा वेळ वाचेल आणि कामाचा ताण कमी होईल. हा झाला इग्नाइट. आणि शेवटी तर चला, उद्याच्या ट्रेनिंगमध्ये सर्वांनी सहभागी होऊया. हा झाला इन्व्हाइट. हां. तर याचा परिणाम कितीतरी पटीने वेगळा झाला असता. अगदी बरोबर. इन्फॉर्म करणं ही फक्त सुरुवात असते, पण खरी जादू इग्नाइट आणि इन्व्हाइटमध्ये असते. आणि या सर्वांमध्ये आणखी एक गोष्ट खूप महत्वाची असते, ती म्हणजे सत्य बोलण्याचं धाडस. म्हणजे वाईट बातम्या लपवायच्या नाहीत. अजिबात नाही. आपण मगाशी विश्वसनीयतेबद्दल बोललो. अनेकदा नेत्यांना असं वाटतं की त्यांनी फक्त चांगल्याच बातम्या सांगाव्यात. पण जेव्हा एखादा नेता वाईट बातम्या लपवत नाही, चुका मान्य करतो आणि कठोर सत्य प्रामाणिकपणे मांडतो, तेव्हा त्याची क्रेडिबिलिटी सर्वात जास्त वाढते. पारदर्शकता हाच विश्वासाचा सर्वात मोठा सेतू आहे. तर एकदा का हा आतला पाया भक्कम झाला, स्वतःची मूल्य स्पष्ट झाली आणि संदेशाची रचना तयार झाली की मग खरी कसोटी सुरू होते, ती प्रत्यक्ष मंचावर. हो, म्हणजे डिलिव्हरीचा टप्पा. आता आपण पूर्वतयारीकडून डिलिव्हरीकडे वळत आहोत. जेव्हा एखादा नेता प्रत्यक्ष लोकांसमोर उभा राहतो तेव्हा तो स्वतःच्या मनात असलेला हा विचार समोरच्याच्या गळ्याखाली कसा उतरवतो. इथेच अस्सलपणा किंवा ऑथेंटिसिटीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. सादरीकरण करताना नेत्यानं स्वतःसारखं राहणं गरजेचं असतं. म्हणजे नॅचरल राहणं. हो, जर तुम्ही नैसर्गिकरित्या खूप शांत व्यक्ती असाल आणि मंचावर जाऊन तुम्ही विनाकारण खूप आक्रमक भाषण देण्याचा प्रयत्न केलात, तर समोर बसलेले लोक तो बनावटपणा क्षणार्धात ओळखात. ते तर आहेच, लोक खूप हुशार असतात. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मनातील शंका आणि आक्षेप ओळखणं.
कोणताही नवीन बदल मांडताना लोकांच्या मनात भीती असणारच हे गृहीत धरून चालावं लागतं. मग अशा वेळी त्या शंकांकडे दुर्लक्ष करावं की त्यांना थेट सामोरं जावं? दुर्लक्ष करणं ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. एक अत्यंत प्रभावी पद्धत अशी आहे की नेत्याने स्वतःहून समोरच्याच्या मनातील शंकांना शब्द द्यावेत. अच्छा, म्हणजे स्वतःहून तो विषय काढायचा. हो, परिस्थिती मान्य करा, सहानुभूती दाखवा, असं सांगा की मला माहीत आहे की हा बदल तुमच्यासाठी कठीण असणार आहे. मलाही सुरुवातीला अशीच भीती वाटली होती. स्वतःचे अनुभव शेअर करा. यामुळे त्यांना वाटेल की नेता आपल्याला समजून घेतोय. बरोबर. एक मिनिट, मला इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आपण अनेकदा पाहतो की व्यावसायिक किंवा तांत्रिक प्रेझेंटेशन्स खूप रुक्ष असतात. हो, फक्त आकडे आणि चार्ट्स असतात तिथे. अगदी. अशा वेळी अनेक तज्ज्ञ कथा सांगण्याचा म्हणजे स्टोरी टेलिंगचा सल्ला देतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गंभीर व्यावसायिक बैठकीत असता, कंपनीच्या फायनान्सवर चर्चा करत असता, तेव्हा तिथे एखादी वैयक्तिक कथा सांगितली तर मुख्य मुद्दा बाजूला राहण्याचा धोका नसतो का? हा खूप स्वाभाविक आक्षेप आहे. अनेकांना हीच भीती वाटते. पण इथे मानवी मेंदू कसं काम करतं हे समजून घेणं आवश्यक आहे. कसं काम करतं? केवळ आकडेवारी आणि माहिती मानवी मेंदूला कोणतीही भावनिक चालना देत नाही. कथा ही केवळ माहिती देण्याचं साधन नाहीये. माहितीला श्रोत्यांच्या भावनांशी जोडणारा तो एक भक्कम पूल आहे. म्हणजे तो बोरिंग डेटा मनोरंजक बनवतो. मनोरंजक नाही तर अर्थपूर्ण बनवतो. कथेमुळे एका रूक्ष व्यावसायिक संदेशाला एक संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट आणि एक व्यक्तिरेखा मिळते. अच्छा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कथेच्या स्वरूपात सांगता तेव्हा लोक ती केवळ ऐकत नाहीत तर ते ती अनुभवतात. म्हणूनच ती त्यांच्या जास्त काळ स्मरणात राहते. म्हणजे कथा ही माहितीला जिवंत करते. मग या कथांचेही काही विशिष्ट प्रकार असतात का जे वापरता येऊ शकतात? नक्कीच. संवादात प्रामुख्याने 4 प्रकारच्या कथांचा अतिशय प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो. पहिली आहे सावध करणारी कथा म्हणजे कॉशनरी टेल. ही कशी असते? ही कथा भूतकाळातील एखाद्या चुकीबद्दल असते, जी सांगते की जर आपण योग्य पाऊल उचललं नाही तर काय वाईट परिणाम होऊ शकतात. दुसरी आहे प्रेरणादायी कथा, इन्स्पिरेशनल. मला इथे ओप्रा विन्फ्रे यांचं उदाहरण आठवतंय. हो, त्यांचं उदाहरण खूप उत्तम आहे. त्या जेव्हा त्यांच्या कार्यक्रमातून लोकांशी संवाद साधतात तेव्हा त्या त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंग, त्यांची गरिबी, संघर्ष याबद्दल मोकळेपणाने बोलतात. अगदी बरोबर. त्या त्यांच्या असुरक्षिततेचा लपवाछपी न करता एक प्रेरणादायी कथेच्या रूपात वापर करतात. त्यामुळे समोरचा व्यक्ती त्यांच्याशी एका वेगळ्याच भावनिक पातळीवर जोडला जातो. हे अतिशय योग्य उदाहरण दिलत तुम्ही. आणि तिसरा प्रकार म्हणजे विनोदी किस्से, ह्युमरस अनेक्डोट्स. जेव्हा वातावरणात खूप तणाव असतो तेव्हा एखादा हलका-फुलका किस्सा लोकांचा तणाव कमी करायला मदत करतो. आणि चौथा प्रकार कोणता? चौथा प्रकार आहे आत्मपरीक्षण करणाऱ्या कथा, रिफ्लेक्शन. यात नेता आपल्या स्वतःच्या प्रवासाकडे मागे वळून पाहतो आणि त्यातून मिळालेली शिकवण शेअर करतो. या सगळ्या प्रकारांमध्ये मला विन्स्टन चर्चिल यांची आठवण येते. अरे वा, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची गोष्ट. हो, जेव्हा संपूर्ण देश निराशेच्या गर्तेत होता तेव्हा त्यांनी रेडिओवरून जनतेला केवळ लष्करी डावपेच किंवा शत्रूच्या रणगाड्यांची आकडेवारी सांगितली नाही, त्यांनी लोकांच्या मनात एक प्रेरणादायी कथा रुजवली. अगदी खरंय. त्यांनी ब्रिटनच्या जनतेला एका ऐतिहासिक संघर्षाचे नायक बनवले. युद्ध जिंकता येईल की नाही हे माहीत नसतानाही त्यांनी आपल्या शब्दांतून लोकांच्या मनात असा विश्वास निर्माण केला की ते मागे हटणार नाहीत. हीच कथेची खरी ताकद आहे. बरोबर. कथांमुळे लोकांच्या मनात केवळ विश्वास निर्माण होत नाही तर तो कठीण काळात टिकून राहतो. पण इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणती? मंचावर उत्तम सादरीकरण केलं, उत्तम कथा सांगितल्या आणि प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या म्हणजे नेत्याचं काम संपलं असं नाही. अच्छा, मग खरी कसोटी कुठे असते? संवादाची खरी कसोटी सादरीकरण संपल्यानंतरच सुरू होते. तो संदेश लोकांच्या स्मरणात टिकवून ठेवणं, सस्टेनिंग द मेसेज आणि त्याचं प्रत्यक्ष कृतीत रूपांतर होणं हा या प्रक्रियेचा सर्वात कठीण टप्पा आहे. हो, कारण अनेकदा असं होतं की भाषण संपतं, लोक आपापल्या कामाला लागतात आणि 2 आठवड्यानंतर त्यांना त्यातला एकही शब्द आठवत नाही. अगदी हीच होतं. मग हे थांबवायचं कसं? सादरीकरणानंतर तो संदेश जिवंत कसा ठेवायचा? यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे संदेश समजला आहे की नाही हे तपासणं. चेकिंग फॉर अंडरस्टँडिंग. आपण जे बोललो आहोत तोच अर्थ समोरच्यापर्यंत पोहोचला आहे का
याची खात्री करणं अत्यंत गरजेचं असतं. ते कसं करायचं? यासाठी लष्करातील एका अतिशय प्रभावी पद्धतीचा संदर्भ दिला जातो, ज्याला ब्रीफ बॅक पद्धत म्हणतात. ब्रीफ बॅक म्हणजे काय? यामध्ये जेव्हा एखादा वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याला एखादी मोहील किंवा आदेश देतो, तेव्हा तो आदेश दिल्यानंतर तो कनिष्ठाला सांगतो की आता हाच आदेश तुझ्या स्वतःच्या शब्दांत मला पुन्हा सांग. अच्छा, म्हणजे रिपीट करायला लावायचं. हो. यामुळे जर संवादात काही तफावत राहिली असेल किंवा समजण्यात काही चूक झाली असेल तर ती तिथेच लक्षात येते. एक मिनिट, मला इथे खूप मोठा प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. लष्करातील शिस्त वेगळी असते, पण जर आपण एका कॉर्पोरेट ऑफिसचा विचार केला आणि तिथे एका मॅनेजरने आपल्या कर्मचाऱ्याला काम समजावून सांगितल्यानंतर म्हटलं की चल आता मी काय बोललो ते तुझ्या शब्दात पुन्हा सांग, तर हे ऐकायला थोडं शालेय परीक्षेसारखं नाही का वाटत? कर्मचाऱ्यांना असा विचार येणार नाही का की या बॉसचा माझ्या बुद्धिमत्तेवर विश्वास नाहीये? यामुळे तर अविश्वास निर्माण होऊ शकतो. तुमचा हा आक्षेप अतिशय रास्त आहे. अनेक व्यवस्थापकांना हीच भीती वाटते. पण ब्रीफ बॅकचा उद्देश परीक्षा घेणं हा अजिबात नसतो. मग काय असतो? जर तो चुकीच्या पद्धतीने विचारला तर नक्कीच अपमान वाटू शकतो. पण जर तुम्ही शब्दांची योग्य रचना केली तर तो मालकी हक्क म्हणजे ओनरशिप देण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग बनतो. ते कसं? एखादं उदाहरण देऊ शकता? समजा एका मॅनेजरने कर्मचाऱ्याला सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत मला हा रिपोर्ट पूर्ण हवाय. कर्मचारी फक्त हो ठीक आहे असं म्हणतो. इथे त्याने फक्त आज्ञा पाळण्याची तयारी दाखवली आहे. कम्प्लायन्स, बरोबर. पण जर मॅनेजरने असं विचारलं की मला खात्री करायची आहे की आपण दोघांचाही ह्या प्रोजेक्टवर विचार एकाच दिशेने चालला आहे, तर उद्या संध्याकाळपर्यंत हा अहवाल पूर्ण करण्यासाठी तुझी नेमकी योजना काय आहे हे तू मला थोडक्यात सांगू शकतोस का? अरे वा, हे खूपच वेगळं वाटतंय. हो ना. जेव्हा तो कर्मचारी स्वतःच्या शब्दांत आपली योजना सांगायला लागतो तेव्हा तो मानसिकदृष्ट्या त्या कामाचा मालक बनतो. यामुळे संवादातील दरी कमी होते. हां, खूपच मोठा दृष्टिकोनातील बदल आहे. म्हणजे माझं ऐक असं सांगण्याऐवजी तू हे कसं करशील ते मला सांग असं विचारून आपण त्यांना प्रक्रियेचा भाग बनवतो. अगदी बरोबर. पण एकदा हे समजलं तरीही तो विचार लोकांच्या डोक्यात सतत कसा राहील? त्यासाठी वारंवारता, रिपिटेशन आवश्यक असतं. एखादा संदेश केवळ एकदा मोठ्या बैठकीत सांगून चालत नाही. तो वेगवेगळ्या माध्यमांतून वारंवार लोकांसमोर आणावा लागतो. हां, म्हणजे ईमेल्स किंवा मीटिंग्समधून. हो. कधी ईमेल, कधी टीम मीटिंग्ज, तर कधी अनौपचारिक चर्चेत. एकाच गोष्टीतून पुन्हा पुन्हा तोच विचार वेगवेगळ्या स्वरूपात मांडणं आवश्यक आहे. आणि या सगळ्यासोबतच आणखी एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटते, ती म्हणजे स्वतःच्या कृतीतून तो संदेश जगणं. लिव्ह द मेसेज. हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे जर एखादा नेता कर्मचाऱ्यांना वर्क लाईफ बॅलन्स राखण्यावर मोठं भाषण देत असेल आणि तो स्वतःच रात्री 2 वाजता कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून तातडीने उत्तरे मागत असेल, तर त्याच्या त्या मोठ्या भाषणाला काहीही अर्थ उरत नाही, बरोबर? अगदी अचूक. लोक तुमचे शब्द विसरू शकतात, पण ते तुमचं वर्तन कधीच विसरत नाहीत. तुमचं वर्तन हे तुमच्या संदेशाचा सर्वात मोठा पुरावा असतो. ते तर आहेच. जर तुमच्या कृती आणि तुमचे शब्द यात तफावत असेल, तर तुम्ही कितीही चांगले वक्ते असलात तरीही तुमचा संदेश अपयशी ठरतो. म्हणूनच संदेश टिकवून ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो संदेश स्वतः जगणं. हे खरोखरच खूप सखोल आहे. तर या संपूर्ण चर्चेतून आपण पाहिलं की प्रभावी नेतृत्वाचा संदेश तयार करणं ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर तो एक प्रवास आहे. होय. ज्याची सुरुवात स्वतःच्या आत डोकावून आपली मूळ मूल्य शोधण्यापासून होते. त्यानंतर श्रोत्यांच्या गरजा आणि भावना समजून घेऊन ऑथेंटिसिटी आणि कथांच्या माध्यमातून तो संदेश मंचावरून मांडला जातो. अगदी. आणि शेवटी तो टिकवून ठेवणं. हो, संवाद योग्य प्रकारे समजला गेला आहे याची खात्री करून वारंवारतेने आणि स्वतःच्या कृतीतून तो संदेश लोकांच्या जीवनाचा एक अतूट भाग बनवला जातो. आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट असते, ती म्हणजे विश्वसनीयता. तुमचा पाया प्रामाणिकपणाचा असेल तर तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतोच. नक्कीच. आता जाता जाता मला एका अतिशय वेगळ्या आणि थोड्या प्रक्षोभक विचारावर मनन करावंसं वाटतं. सांगा. आपण आत्तापर्यंत शब्दांबद्दल बोललो, कथांबद्दल बोललो, संवादाच्या विविध माध्यमांबद्दल बोललो. पण जर आपण अशी कल्पना केली की एका नेत्याचा संदेश पूर्णपणे त्याच्या शब्दांवर अवलंबून आहे, तर जेव्हा तो नेता पूर्णपणे शांत असतो, जेव्हा तो एकही शब्द उच्चारत नसतो, तेव्हा त्याच्या त्या संदेशाचं काय होतं? हा खूपच खोल विचार आहे. जरा विचार करा,
एकही शब्द न उच्चारता केवळ तुमच्या दैनंदिन सवयी, तुमची देहबोली, तुम्ही कठीण प्रसंगात दाखवलेला संयम आणि तुमच्या आजूबाजूच्या शांततेतून तुमचा संपूर्ण नेतृत्व संदेश लोकांपर्यंत पोहोचू शकतो का? नक्कीच पोहोचू शकतो. कारण बहुधा एखाद्या नेत्याच्या संदेशाची सर्वात मोठी आणि खरी कसोटी तिथेच असते जिथे शब्द संपतात आणि केवळ कृती उरते. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. अगदी बरोबर. आजच्या या माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, कुतूहल वाढवणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःच्या कृतीतून तुमचा संदेश जिवंत ठेवा.